आदरणीय बाबा आढाव वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालेलं आहे। बाबा आढाव हे या देशातल्या असंघटित उद्योगातील कामगारांचे झुंजार नेते होते। अत्यंत अभ्यासू पद्धतीने त्यांनी असंघटित उद्योगातील अनेक थरांना न्याय मिळवून दिलेला आहे, स्वाभिमान दिलेला आहे। म्हणूनच सुरुवातीस सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने व कष्टकरी जनतेच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करीत आहे आणि त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे। आपण बांधकाम कामगारांच्या बद्दल विचार करीत असताना काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करण्याची आवश्यकता आहे। नीट पद्धतीचं आकलन झाल्यानंतर त्याच्याबद्दल जर आपण कृती केली नाही तर असा कितीही शास्त्रीय विचार असो तो वांजोटा ठरतो आणि कुठलीही विचाराशिवाय असलेली आंधळी कृती ही न्याय देणारी असू शकत नाही, त्याच्यातून विजय मिळणार नाही। हे सूत्र लक्षात घेऊन आपण बांधकाम कामगारांच्या बद्दलच्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। खरं म्हणजे ते मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे, परंतु दुसरं असं आहे की आज महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी नेमकं काय करायचं आणि या सगळ्या गोंधळामधून आपली एक रणनीती ठरवण्याची आवश्यकता आहे। कारण महाराष्ट्र सरकारने असा एक डाव टाकलेला आहे, त्याच्यामध्ये बांधकाम कामगार अडकलेले आहेत। त्यांनी भांडी दिली, पेट्या दिल्या, पेट्या न देणं हे अनेक जिल्ह्यांच्या मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे। परंतु हे जे सगळे पैसे आहेत भांड्याचे आणि पेटीचे हे सरकारचे नाहीत। हे ज्या ज्या ठिकाणी इमारती बांधल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर 1% उपकर गोळा केलेला आहे, तो व्यवस्थापकांनी या मंडळाकडे भरलेला आहे। व्यवस्थापकांनी जो कामगारांना कायद्याने द्यावा लागतो तो मोबदला दिलेला नाही, त्यातलीच ती रक्कम आहे। त्यामुळे ही रक्कम ही श्रमाची आणि घामाची कामगारांची आहे। पण ती रक्कम खर्च करीत असताना, त्याचं नियोजन करत असताना महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या आदेशांची, या कायद्यातल्या नियमांची अजिबात अंमलबजावणी केलेली नाही। किंबहुना सर्व नियम डावलून त्यांनी ही प्रक्रिया राबवलेली आहे। आणि यातलं ठळक उदाहरण किंवा ठळक बाब काय असेल तर ही आहे की भांडी बाजारामध्ये 3000ला मिळतात आणि यांनी कंत्राटदारांना 10,000 दिलेले आहेत। सुरक्षा पेटी, संच पेटी, अत्यावश्यक साधने ही बाजारामध्ये 5,000 पर्यंत मिळू शकतात। त्याला भांडवलदारांनी या उद्योगपतींना सरकारने 17,000 रुपये प्रत्येकी सेटसाठी दिलेले आहेत। आज तुम्ही पाहताय की हे जे कामगारांचं रक्त काढून घेतलं जातं, तपासण्या केल्या जातात, घरोघरी जाऊन केलं जातं, कुटुंबातल्या सगळ्यांचं केलं जातं। एका तपासणीसाठी रक्त काढून घेण्यासाठी 3,900 रुपये त्या कंपनीला दिले जातात आणि साधा रिपोर्ट सुद्धा ते देत नाहीत, कसलेही रिपोर्ट्स देत नाहीत। ही अवस्था आहे। या ठळक गोष्टी मी आपल्याला सांगितल्या। दुसऱ्या बाजूला हे मात्र ते करतायत आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना, बांधकाम कामगारांच्या स्कॉलरशिप देत नाहीत। त्यांनी 2 योजना बंद करून टाकलेल्या आहेत। प्रसूतीचा लाभ बंद केलेला आहे, इतर गंभीर आजाराचा लाभ बंद केलेला आहे आणि हे करताना त्यांची सगळी ही मनमानी चाललेली आहे की त्यांनी खरं म्हणजे 30 ऑक्टोबर 2023ला निर्णय केलेले आहेत, जे विधानसभेने जे केलेले नियम आहेत ते सुद्धा ते डावलायचं काम सध्या त्यांच्याकडून सुरू आहे। अशा पद्धतीने हे मंडळ जे आहे ते अरेरावी पद्धतीने चालवलं जात आहे आणि फक्त 4 कंत्राटदारांच्या भल्यासाठी हे चालवलं जात आहे। त्यासाठी कमिशन आहे, टक्केवारी आहे, हा सगळा उद्योग आहे। एकूण जर आतापर्यंत या कंत्राटदारांना दिलेल्या रकमेचा हिशोब केला तर तो 15,000 कोटीपर्यंत जातो आणि राहिलेले 2-3 हजार कोटी सुद्धा 23 योजनेना यांनी खर्च केलेले नाहीत। याच्याबद्दल ते सोशल ऑडिट करायला तयार नाही। तर हे सर्व लक्षात घेऊन आम्ही असा कॉल दिलेला होता की महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांनी, व्यक्तींनी सुद्धा एक जरी माणूस असला तरी तो ईमेल करू शकतो। आता मी 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना ईमेल केलेला आहे, उपमुख्यमंत्र्यांना ईमेल केलेला आहे। त्यांनी तो मी टाकलेला जो ईमेल आहे
निवेदन जे आहे ते त्यांनी कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे पुढील कारवाईसाठी, पण त्यांचंच कामगार विभाग त्याच्याबद्दल काही करत नाही. याबद्दल मात्र मुख्यमंत्र्यांना काही देणं घेणं नाही, ही स्थिती आहे. 1 असो, 5 असो, 10 असो, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ शकता, सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देऊ शकता, मंत्र्यांना निवेदन देऊ शकता. आणि हे मुहूर्त त्याच्यासाठी मी असं सांगितलेलं आहे की उद्या 10 डिसेंबर हा एक ह्युमन राईट्स डे आहे, म्हणजे मानवाधिकार दिवस आहे. 1948 सालापासून हा साजरा केला जातो. मानवी हक्कांची पायमली ज्या ठिकाणी केली जाते, मानवी हक्क म्हणजेच कामगारांचे हक्क, आणि ते जे काही कामगारांचे अधिकार आहेत ते आज डावलले जात आहेत. म्हणून आपण उद्या निवेदन द्यायचं आहे. शक्य असेल त्यांनी निदर्शनं करावीत, शक्य असेल त्यांनी मोर्चा काढावा, ज्या ज्या शक्य मार्गांचा अवलंब असेल तो करावा. कारण आता सध्या निवडणुकीचे दिवस आहेत आणि असं सगळं असल्यामुळे हे करणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की आता सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करण्याच्या संबंधी कायदा केलेला आहे आणि अधिकाऱ्यांना त्यांनी दिवस घालून दिलेले आहेत की तुम्ही एवढ्या दिवसामध्ये ते अर्ज मंजूर केले पाहिजेत, आणि लोकांना हमी दिलेली आहे. हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे तो तारीख 10/11/2025 पासून लागू झालेला आहे या कल्याणकारी मंडळाला. पण त्याच्यासाठी जी करायची कार्यवाही आहे ती मात्र या मंडळाने केलेली नाही. या मंडळाचे अध्यक्ष हे कामगार मंत्री आहेत, तरी त्यांना काय त्याच्याबद्दल देणं घेणं नाही. आणि जे करायला पाहिजे होतं त्याच्यासाठी हा जो कायदा आहे त्यांनी अर्ज जाहीर करायला पाहिजे ते केलेले नाहीत. आणि मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की आता त्यांना मृत्यूबद्दलचे कामगारांचे जे लाभ असतील ते 7 दिवसामध्ये काही द्यायला पाहिजेत, 1 महिन्याच्या आत द्यायला पाहिजेत. नूतनीकरण असेल तर ते 60 दिवसामध्ये दिले पाहिजेत, आणि इतर सगळे लाभाचे अर्ज 90 दिवसामध्ये त्यांनी मंजूर केले पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे, हा सर्वात महाराष्ट्रातला आता कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो अर्ज प्रलंबित आहेत, लाखो अर्ज की जे जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून तपासलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला आज सुद्धा जर नोंदणीकरणासाठी ते मे महिन्याच्या जून महिन्याच्या 26 तारखेच्या तारखा देत आहेत. खरं म्हणजे 3 महिन्याच्या पुढे काय 60 दिवसाच्या पुढे त्यांना तारीख देता येणार नाही. तर हे अशा पद्धतीनं निर्लज्जपणे चालू आहे. निर्लज्जपणे ते कायदा धुडकावून लावतायत. आता हे बांधकाम कामगार आहेत ते सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे, आणि ऑनलाईन सिस्टीममध्ये त्याने आतापर्यंत तरतूद केलेली नाही, जी करणं त्यांच्यावर बंधनकारक आहे की जर तुम्ही केलेला अर्ज 60 दिवसामध्ये जर त्यांनी मंजूर केला नाही तर 61व्या दिवशी त्याच्यामध्ये अपिलाचा अर्ज असणे आवश्यक आहे, अपिलाची प्रोव्हिजन असणं आवश्यक आहे. आणि दुसऱ्या अपिलामध्ये तर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना 5,000 रुपयेपर्यंत दंड होण्याची शिक्षा आहे. त्यांचं रेकॉर्ड त्याच्याबद्दल खराब होऊ शकतं. तर हे कामगार काही आज समजून घ्यायला तयार नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा बांधकाम कामगारांना लागू झालेला आहे. या कायद्याचं संरक्षण हे बांधकाम कामगारांना मिळणार आहे की जसं की तुम्हाला 2011 सालापासून हे सगळे लाभ मिळत आहेत. हे लाभ मिळत आहेत म्हणजे उपकर गोळा केला जातो. सरासरी तो वर्षाला 2,500 ते 3,000 कोटी रुपये जमा होतो, आणि त्याचा विनियोग त्यांनी प्रामाणिकपणे करायला पाहिजे. भारत सरकारने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही वस्तूंचं वाटप करू नका कामगारांना. त्यांनी एक वस्तूंचं वाटप करून जनतेला लाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जनतेला बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर त्यांचा प्रामाणिक हेतू असता तर ज्या बाजारात मिळणाऱ्या वस्तू आणि कंत्राटदारांना दिणारं कमिशन याचा काहीतरी मेळ असता, पण तो सगळा उधळून लावून त्याबद्दलचे नियम उद्देश आक्षेप उधळून लावून त्यांनी सध्या ते केलेलं आहे. तर याच्यासाठी आता ताबडतोबीनं असं आम्ही सांगितलेलं आहे की 10 डिसेंबरला तुम्ही जमेल त्या मार्गाने आंदोलन करा. दुसरं एक असं आहे की कामगार संघटनांना विश्वासात घ्या, त्यांच्याबरोबर काम करा, त्यांना सहकार्य करा, असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या नुसार महाराष्ट्र सरकारने सुद्धा तसे आदेश काढलेले आहेत. त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही जी एक राज्यव्यापी नोंदणीकृत कामगार संघटना आहे त्यांचे तुम्ही पत्र घ्या, त्यांचे प्रतिनिधी बना,
उदाहरणार्थ निवारा बांधकाम कामगार संघटना, ते पत्र त्यांना द्या, आयडेंटिटी कार्ड तुम्ही घ्या आणि त्यांना त्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. संघटनेला कळवा. जर तुम्ही निवारा बांधकाम कामगार संघटनेशी संबंधित असाल तर त्याचा पाठपुरावा आमच्याकडून केला जाईल. तर तुम्ही स्वतःला एजंट बनवून घेऊ नका. जनतेचं काम करणं म्हणजे काही एजंटगिरी आहे का? यांची एजंटगिरी चाललेली आहे, त्याचं काय करायचं? हे 50-50 कोटी रुपये घेऊन स्वतःची आमदारकी विकतात, याला काय म्हणायचं? तर त्याच्यामुळे की एजंटगिरी हा शब्द बरोबर नाही. तुम्ही संघटनेचे स्वतःला म्हणून घ्यायला चालू करा. प्रत्येक गावामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेचे बोर्ड लिहा, प्रसार करा. हे तुम्ही करू शकता आणि संघटनेच्या माध्यमातून आपण प्रश्न सोडवू शकतो आणि हे करायला पाहिजे. शेवटचा मुद्दा असा आहे की आता आम्ही त्यांना हे असे अरेरावी पद्धतीने वागत असल्यामुळे, हुकुमशाही पद्धतीने वागत असल्यामुळे या मंडळाचं सचिव जे आहेत ते गेली 4 वर्षे त्याला चिकटून बसलेले आहेत. त्यालाही सरकार बदलायला तयार नाही. या सगळ्या अन्यायाविरुद्ध आता आम्ही कोल्हापूरच्या खंडपीठ उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे. 8 जानेवारी तारीख पडलेली आहे. याशिवाय दुसऱ्या आणि केसेस दाखल झालेले आहेत. नागपूर खंडपीठामध्ये केस दाखल झालेली आहे, औरंगाबाद खंडपीठामध्ये केस दाखल झालेली आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये केसेस चालू आहेत. तर त्यामुळे की त्यांना आता याच्यातून पळता येणार नाही, त्यांना जरूर शिक्षा होणार त्यांच्या सगळ्या गैरवर्तणुकीची, अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे बारकाईनं बघणं गरजेचं. आता आम्ही त्यांच्यावर, या मंडळाच्या सचिवावर अवमान याचिका दाखल करीत आहोत. तर या पद्धतीने कायदेशीर मार्गाचा अवलंब चालू आहे. तो हळूहळू आपल्याला रस्त्यावरची लढाई सुद्धा संघटित करावी लागणार आहे. तर यासाठी ही रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई यशस्वी होण्यासाठी हे अत्यंत खर्चिक प्रकरण आहे. तुम्ही संघटनेला आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. तुम्हाला जेवढा विश्वास वाटेल, तुमची जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेने तुम्ही सहकार्य करा, आर्थिक मदत करा. आणि माझा जो मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही मदत पाठवू शकता. ज्यांना आवश्यक असेल त्यांना आम्ही कृती समितीचं सुद्धा बँकेमध्ये खातं आहे, निवारा बांधकाम कामगार संघटनेचं खातं आहे, आमची युनियन राज्यव्यापी रजिस्टर आहे. दरवर्षी आम्ही ऑडिट रिपोर्ट सरकारला सादर करतो. तर तुम्ही जास्तीत जास्त शक्य असेल तेवढी आर्थिक मदत सुद्धा करा. माझा मोबाईल क्रमांक आहे. गुगल पे आणि फोन पे साठी सुद्धा, इतर शंका विचारण्यासाठी सुद्धा मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे विनामूल्य यूट्यूब चॅनल आहे. खरं म्हणजे अनेक फालतू यूट्यूब चॅनलला लोक सबस्क्राईब करतात आणि स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्याबद्दल मात्र दुर्लक्ष करतात. ते बरोबर नाही. हे विनामूल्य आहे. हे तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.